नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग स्पेशल आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल का. आज माझा प्लॅन होता की आधी मंदिरात जाईन, मग जाईन हिंडायला. पण आज पण कॉलेज आणि प्रॅक्टिकल आहे. इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल आहे, सो मिस पण नाही करू शकत. कॉलेजला जायचं टायमात म्हणल्यावर मंदिरात जाणं इम्पॉसिबल आहे. मला टायमिंग चेंज करावं लागेल, कारण सकाळी सकाळी जर तिकडे जाऊन बसले आता मंदिरात तर कॉलेजला टायमाला पोहोचणार नाही, परत मामू रडतील. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल मला मंदिरात का जायचं. कारण आजचा दिवस स्पेशल आहे. कारण माझा आज बर्थडे आहे. आज मेट्रोमध्ये ना खूप वेड फिलिंग येत होती, कारण सगळे लोक असं काहीतरी, मी ना जसं एलियन आहे असं माझ्याकडे बघत होते सारखं. मलाच प्रश्न पडला, मी काही विचित्र तर नाही करून आले ना. पण नंतर विचार केला, हे तर रेग्युलरच आहे, बस थोडा ट्रेडिशनल ड्रेस घातला आहे, त्यात काही वेगळं नाही. सो हे आहे ते इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल, ज्याच्यामुळे मला माझ्या बर्थडेच्या दिवशी कॉलेजला यावं लागलं. आज 2 प्रॅक्टिकल होणार होते इन शॉर्ट, म्हणून मग मी स्पेशली आले होते कॉलेजला. काम तर महत्त्वाचं असतं ना, अभ्यास पण, आणि नंतर पण कळत नाही जर ॲब्सेंट असेल तर काय केलं आणि काय नाही. त्यातही आमचा टाईमपास चाललेलाच असतो. दिशाची इच्छा होती मला बुके द्यायची, पण आमच्या आसपास कुठे एवढं काही नाही आहे फुलांचं, सो ती माझ्यासाठी चॉकलेट्स आणि डेअरी मिल्क घेऊन आली. आम्ही पुन्हा एकदा चहा प्यायलो, आणि माझं ॲज युजल कॉफी, मला चहा नाही आवडत. त्यानंतर घरची कॉफी संपली होती, म्हणून मी परत कॉफी घ्यायला आलते. काय घेतलं? जसं की माझी खूप इच्छा होतीच मंदिरात जायची, तर आम्ही मृत्युंजय मंदिरात आलतो. आमच्या कॉलेजच्या जवळच होतं. दिशाही आमच्यासोबत येणार होती, पण तिला अचानक जॉबवरनं कॉल आला होता, सो ती तिकडे गेलती. मग मी आणि साक्षीच मंदिरात गेलतो. वेळ लागला थोडा, पण मंदिर एकदम सुंदर होतं आणि एकदम शांत होतं. परिसरात भारी वाटत होतं. साक्षी चल. एवढं मस्त वाटतं ना, निघू वाटत नाही आहे मंदिरात. इतकं शांत एरिया आहे. थांब ना, आता खोललं मी. आज आम्ही ठरवलंय नवीन एक्सप्लोरेशन करायचं, आणि ते होते कसं काय माहितीच नाही, बरोबर होते ते जे रोत आहे आजची केली तुम्ही केली. त्यानंतर आम्ही परत FCला गेलो, का तर माझ्या डोक्यात एक कॅफे होता जिथे आम्ही जेवायला जाणार होतो. मग तिथे गेलो तर ना एकदम शांत वातावरण होतं, एकदम फॉर्मल. म्हणजे काय सांगू, वेळ आम्हाला सवय थोडी मस्ती थोडी मजेत राहायची, पण तिथे एकदम शांत बसावं लागलं. मला वाटत होतं दिशाही आमच्यासोबत असावी, पण जाऊ द्या, तिला काम होतं ना, काही करू शकत नाही आपण काम असल्यावर. खाल्ल्यानंतर साक्षीला पाठवलं मी, कारण तिला जॉबलाही जायचं होतं ना. मग मी घरी निघले. मला हे असे ट्रेडिशनल ओढणीवाले ड्रेस खूप आवडतात, पण मी रेग्युलरली असे घालत नाही. सो मला ओढणी सांभाळायचा कंटाळा आला, मग मी ठेवून दिली ती बॅगेमध्ये. नाही सांभाळू शकत मी एवढा वेळ. मम्मी मला घ्यायला आली. जाता जाता आम्ही केकही घेतला. बघा मम्मीच्या बार्गेनिंग स्किल्स. तिने 200मध्येच केक घेतला. म्हणून मी म्हणते मम्मीकडनं शिकलं पाहिजे मी. तसं तर आमच्या घरात आरती रोजच होती, पण मी एवढी काही इन्वॉल्व होत नाही. पण आज स्पेशली बर्थडे होता, म्हणून मम्मी म्हणली कर तू. बर्थडे करायला मला खूप कालवा नाही आवडत, त्याच्यामुळं आम्ही शांतपणे घरातली घरातच केला. पप्पा कामावर होते, सो पप्पा नव्हते, तेवढंच एक वाईट वाटलं मला. सो असा होता माझा आजचा स्पेशल डे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच बस झालं. आता बाय बाय. डोंट फॉरगेट टू